नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा, नाईट शिफ्ट थरारक अनुभव। रात्र बरीच झाली होती। बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो। काही दिवसापूर्वीच मला ही नोकरी लागली होती। कधी दिवस पाळी तर कधी रात्रपाळी करून मी खूप थकून जात असे। ऑफिसमधून बाहेर पडलो त्यावेळी रात्रीचा 1 वाजला होता। नाईट शिफ्ट संपलेले बरेच लोक मला आता मुख्य रस्त्याने जाताना दिसत होते। मी त्यांच्या सोबत मुख्य रस्त्यापर्यंत निघालो। मुख्य रस्त्यावरून आमचे मार्ग बदलत होते। जो तो आपापल्या निवाराच्या दिशेने निघून जाई। नोकरदार मंडळींचं शेवटी कोणाचं स्वतःचं घर होतं तर कोणी भाड्याने राहत असे। मी बाईकवरून निघालो। काही वेळातच मी मुख्य रस्त्यावर आलो। रात्र बरीच झाल्याने वाहनांची वर्दळही कमी होत होती। दिवसा वाहनांच्या रांगा लागायच्या आणि पुढे जाण्यासाठी दिसणारी चढावर आता रात्री कुठंच दिसत नव्हती। ही वेगावर कुठलंच नियंत्रण दिसत नव्हतं। कधीतरी एखादं वाहन मला समोरून येताना दिसे किंवा एखादं वाहन मला ओव्हरटेक करून पुढे जाताना दिसे। आता मला हायवे सोडून साधा रस्ता धरायचा होता। थोडं पुढे येत मी मुख्य रस्ता जोडला। आता कधीतरी दिसणारी वाहनाची वर्दळही मंदावली। आता गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होता तो काळा कुट्ट डांबरी रस्ता, अगदीच एखाद्या अजगरासारखा। रात्रीच्या काळोखात ती जीवघेणी शांतता अगदी असह्य होत होती, पण नाईलाज होता। नोकरी हवी तर शिफ्टमध्ये काम करावंच लागतं। मी आपल्याच विचारात गुरफटला होता आणि रस्ता ओसाड असल्याने मी अगदी रस्त्याच्या मधोमधच आपली बाईक चालवत होतो। तसंही कोण विचारणार आहे म्हणा, मधून चालवतोय की कडेने। एकटं असलं की माणूस हवं तसं वागू शकतं आणि वागतंच। काही वेळातच माझा एकटेनासा नाहीसा झाला, कारण मला मागून येणाऱ्या एका गाडीचा हॉर्न ऐकू आला। त्यामुळे मधोमध जाणारी माझी बाईक मी आता एका कडेने चालवू लागलो। काही सेकंदात एक दाम्पत्य असलेली बाईक मला ओव्हरटेक करून पुढे गेली। कदाचित नवरा बायको असावेत। नवऱ्याच्या डोक्यावर टोपी आणि अंगात काळं जॅकेट होतं, तर मागे बसलेल्या महिलेनं पांढरी शुभ्र साडी नेसली होती। पण एक गोष्ट लक्षात आली की बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा पदर अगदी पाठीमागच्या चाकाजवळ होता। वाऱ्याच्या झोक्यासरशी तो कधीही वेगाने धावणाऱ्या गाडीच्या चाकात अडकू शकतो आणि जर तिचा पदर चाकात गुरफटला तर ते त्या बाईच्या जीवावर बेतू शकतं। मी झटकन माझ्या गाडीचा वेग वाढवला आणि त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत म्हणालो, ताई, तुमचा पदर चाकात अडकतोय, तेवढा नीट घ्या। एवढं बोलून मी त्यांच्या पुढे निघून गेलो। एक समाधान होतं, छोटीशी का असेना आपण मदत केली ही भावना। बऱ्याचदा टीव्ही आणि व्हॉट्सअपवर अशा घटनांचे व्हिडिओ लोकांना पाहायला मिळतात। न्यूज चॅनलवर देखील बऱ्याचदा असे व्हिडिओ दाखवले जातात, ज्यामध्ये मागे बसलेली एका मुलीची ओढणी मागच्या चाकात गुरफटली। त्यासरशी ती मुलगी जोरात आदळली आणि 20-25 फूट बाईक सोबत रस्त्यावरून फरफटत गेली। ओढणीचा फास गळ्यात गच्च आवळला आणि ती बिचारी जागेवरच संपली। अजून बरंच दूर होतं आणि गल्लीतली ती भटकी कुत्री कधी कधी गल्लीत राहणाऱ्या लोकांच्याच अंगावर येतात। त्यांचा बंदोबस्त करायला हवा। मी आपल्याच विचारात गुरफटत होतो। पुन्हा एक बाईक मला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागली। मी ओळखलं, टोपी आणि काळं जॅकेट, पण मागे ती महिला त्याची पत्नी नव्हती। मी गाडीचा वेग वाढवला आणि विचारू लागलो, अहो, तुमच्या गाडीच्या मागे बसलेली तुमची पत्नी चाकात पदर अडकत होता म्हणून मी सांगितलं होतं। काही अंतर पुढं आल्यावर त्याने आपली बाईक रस्त्याकडेला घेतली आणि क्षणभर थांबला। तशी मी देखील माझी गाडी पुढं नेत रस्त्याच्या कडेला उभी केली। काय झालं भाऊ, तुमची बायको मागे बसली होती ना, त्या कुठं आहेत? तो माणूस अक्षरशः थरथरत होता। राहून राहून त्याच्या अंगावर शहारा उमटत होता। काहीच न बोलता त्याने मागे वळून रस्त्याकडे वळून बघितलं। मिट्ट काळोखात बसलेला तो निर्मनुष्य रस्ता अगदीच अकराळ विक्राळ वाटत होता आणि त्या रस्त्याकडे तो अशा आविर्भावात पाहत होता की नुकताच तो एक भयान मरणातून जिवंत वाचला होता।
त्याच्या काळजात लपलेली भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. काय झालं? तुम्ही इतके का घाबरलात? पाणी देऊ का? मी पाठीवरची बॅग काढली आणि पाण्याची बाटली काढून त्यांच्या समोर धरली. तसा तो समोरचा माणूस म्हणाला, माझ्या गाडीवर कोण बसलेलं तू पाहिलंस? म्हणजे ती तुमच्या ओळखीची नव्हती? मी जॉबवरून घरी निघालोय एकटाच, कुणालाही लिफ्ट पण नाही दिलेली. त्या अनोळखी व्यक्तीचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हातातील पाण्याच्या बाटलीचं झाकण हळुवारपणे काढत स्वतःच घोटभर पाणी प्यायलो. आता आम्ही दोघेही मागे त्या भयान काळोखात बुडालेल्या रस्त्याकडे पाहू लागलो. दूर काळोखात रस्त्याच्या मधोमध आम्हाला एक पांढरी धुडकड आकृती दिसली. दोघेही धडधडत्या काळजानं समोर पाहू लागलो. तोच मागून कोणीतरी जोराचा हॉर्न दिला. जसे आमच्या दोघांच्याही काळजाचे ठोके वाढले. एकमेकांशी काही न बोलता आम्ही दोघेही आपापल्या बाईक्सवर बसून सुसाट वेगाने घराच्या दिशेने निघालो. काही वेळातच ती दुसरी व्यक्ती दुसऱ्या रस्त्याने निघून गेली आणि मीही घरी पोहोचलो. एव्हाना 2 वाजून गेले होते. अंथरुणावर पडलो, पण काही केलं झोप येईना. सकाळ उजळे डोळे वाऱ्याने हेलकावणे घेणाऱ्या खिडकीवरच्या पडद्यावर स्थिरावले होते. आयुष्यात पहिल्यांदा मी असं काही अविश्वसनीय पाहिलं होतं, ज्याची आजवर मी थट्टा करत होतो. एक अघटित असं काही. राहून राहून माझ्या मनात एक विचार येत होता, आजवर जे घडलं नाही ते आज का घडलं? रात्री अपरात्री मी या जागी आधीही अनेकदा बाहेर भटकून कधी कधी पहाटेपर्यंत घराची वाटणे बघितलेली. आज असं का घडलं? तो भास तरी नक्कीच नव्हता, कारण त्या दुचाकीवर बसलेली ती महिला, तिची ती शुभ्र पांढरी साडी, हवेच्या डोक्यासरशी वाऱ्यावर हेलकावे घेणारा तिचा तो पदर, जसा त्या खिडकीवरचा पडदा वाऱ्याच्या झोक्याने हेलकावे घेत आहे, अगदी तसाच तिचा पदर. वातावरणातील ही शांतता रोज असली तरी आज ती अधिकच गूढ आणि जीवघेणी वाटत होती. माझी नजर बराच वेळ खिडक्यावरच्या त्या पडद्यावर स्थिरावली होती. काहीतरी होतं, ते त्या पडद्याला आकार देत होतं. जशी एक अस्पष्ट मानवी आकृती त्या पडद्यावर उमटत असावी असं मला वाटत होतं. याआधी मी कधीच इतकं निरखून पाहिलं नव्हतं, पण माझ्या पाहण्यानं वा न पाहण्यानं त्याचं अस्तित्व संपणारं नव्हतं. त्या हेलकावे घेणाऱ्या पडद्याची आता मला भीती वाटू लागली. त्यात वाऱ्याच्या झोक्याने अधूनमधून खिडकीचं दार आदळत असल्यानं काळजात धस होईल. मी बेडवरून उठलो आणि खिडकी बंद करून घेतली. मगापासून तो खडखडणारा आवाज आता बंद झाला. शांत आणि अगदी शांत वाटू लागलं. मी बेडकडे फिरलो. इतक्यात एक पांढरी साडी घातलेली बाई माझ्या अंगावर धावून आली. छाती फाडून काळीच बाहेर पडावं तसा मी घाबरलो आणि झोपेतून जागा झालो. स्वप्न, एक भयानक स्वप्न. अंग घामानं भिजलं होतं. कदाचित रस्त्यावरची ती घटना मेंदूत घर करून बसली होती. 2 दिवस मी कामावर जाण्याचं टाळलं, पण किती दिवस घरात बसून राहणार? नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात चाळल्या, पण व्यर्थ. 3ऱ्या दिवशी धाडस करून मी जॉबवर गेलो, पण कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून नजर घड्याळाच्या काटाकडे स्थिरावली होती. 12:30 वाजले होते. शिफ्ट संपली. जो तो आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडू लागले, पण माझी पावलं जड झाली होती. गाडीवर बसून किक मारली आणि रस्त्यावर आलो. नेहमीसारखीच तुरळक वाहनं दिसत होती. आपल्या विचारात मी इतका गुरफटला होतो की हायवे कधी संपला हे देखील मला समजलं नाही. पुन्हा सारं काही आठवू लागलं. तशी एका अनामिक भीतीनं माझ्या काळजाची धडधड वाढू लागली. तोच मागून मला एका गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि त्यासोबत माझं उरलं सुरलंही अवसाने गळून पडलं. डोकं सुन्न झालं होतं. आवाज येत होता तो फक्त हृदयाच्या ठोक्यांचा. धगधग धगधग धगधग. गाडी जवळ आली. तेव्हा माझा चेहरा घामाने भिजला होता. पुढच्या क्षणी ती गाडी मला ओव्हरटेक करू लागली. उलट्या नजरेने पाहिलं तर गाडीवर दुचाकीस्वार एकटाच होता. माझ्या जीवात जीव आला. काळजातली भीती आता कमी झाली होती. मी त्या बाईकस्वाराकडे पाहिलं आणि किंचित स्माईल दिली. तसं बाईकस्वारानेही आपला हेल्मेटची काच वर घेतली आणि माझ्याकडे पाहत म्हणाला,
ताईंना सांगा पदर नीट घ्या. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आशा आहे की तुम्हाला नाईट शिफ्ट थरारक अनुभव ही बाई कथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.